नमस्कार। महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, 7 ऑक्टोबर 2024 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महत्त्वपूर्ण 5 शासन निर्णय आलेले आहेत। सविस्तर बघा, एकमेकाला शेअर करा। अतिशय महत्त्वाचे शासन निर्णयात आनंदाची बातमी आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। तर दिनांक 7 ऑक्टोबर 2024 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत 5 महत्त्वपूर्ण दिलासादायक शासन निर्णय निर्गमित झालेले आहेत। ते याप्रमाणे: नंबर 1, कोतवालांना अनुकंपा धोरण लागू। राज्य शासन सेवेत कार्यरत कोतवाल या पदावरील कर्मचारी हे सेवेत असताना दिवंगत झाल्यास अथवा गंभीर आजार, अपघात यामुळे शासन सेवा करण्यास वैद्यकीयदृष्ट्या कायमचा असमर्थ ठरल्यास, रुग्णता सेवानिवृत्त झाल्यास त्या कुटुंबावर ओढावणाऱ्या आपत्तीत त्यांच्या कुटुंबियांना तातडीने मदत मिळण्याच्या उद्देशाने त्यांच्या वारसांना कोतवाल या पदावरील नियुक्ती देण्यास मान्यता देण्यात आली आहे। 2, कोतवालांच्या मानधनात वाढ। राज्यात एकूण 12,793 कोतवाल कार्यरत आहेत। त्यांना दरमहा 15,000 मानधनामध्ये 1/4/2026 रोजीपासून 10% इतकी वाढ देण्यास मान्यता देण्यात आली आहे। त्यानंतर दर 3 वर्षांनी 1 एप्रिलपासून त्यांना मिळणाऱ्या एकूण मानधनामध्ये 10% इतकी वाढ देण्यास मान्यता महसूल विभागाकडून देण्यात आलेली आहे। नंबर 3, अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांना भाऊबीज भेट रक्कम मंजूर। राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना सन 2024-25 या आर्थिक वर्षात प्रत्येकी ₹2,000 प्रमाणे भाऊबीज भेट रक्कम देण्यास शासन मंजुरी देण्यात आली आहे। राज्यातील तलाठी संवर्गातील अस्थायी पदांना मुदतवाढ। राज्यातील महसूल विभागातील जुन्या आकृतीबंधानुसार विभागनिहाय जिल्हानिहाय तलाठी संवर्गाच्या मंजूर असणाऱ्या पदापैकी 8,575 पदे स्थायी असून उर्वरित 4,059 पदे अस्थायी आहेत। सदर पदापैकी कोणतेही पद 6 महिन्यापेक्षा अधिक काळासाठी रिक्त नसल्याचे सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांनी प्रमाणित केले आहे। सबब 4,059 अस्थायी पदांना 1/9/2024 ते 28/2/2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे। नंबर 5, आश्वासित प्रगती योजना लाभ। राज्यातील उच्च शिक्षण संचालनालय व त्यांच्या अधीनस्थ असणाऱ्या कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी गट अ पदावर कार्यरत असणाऱ्या 7व्या वेतन आयोगानुसार 3 लाभाच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ मंजूर करण्यास मान्यता देण्यात आली आहे। वरील सर्व शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या पहिल्या लिंकवर क्लिक करून सर्व शासन निर्णय पाहू शकता। तर हे सर्व शासन निर्णय कसे वाटले ते तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये लिहा आणि तुमच्या आवडीचा शासन निर्णय कोणता हे सुद्धा लिहू शकता। तर चला मंडळी, परत भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण माहितीसोबत। तोपर्यंत ट्यून करत राहा GR शिक्षण, अर्थातच प्रवीण यादव। धन्यवाद। जय महाराष्ट्र।